कामाचे झालो. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. 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 कर जोडितो काथे काळी आपण असावे जवारी. वा महाराज आपण असावे जवारी. आपण असावे जवारी. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताच्या. त्यांच्या कृपादाने एकतेचा विस्तार. श्री बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरो. अहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा. सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरो. सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरो. यावरी न करावा अभेरू. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रे जननी देवाची. कैलास राणा. सगळ्यांनी मनावर का महादेवाच्या नगरीत आहे आपण. इको लगेच थोडा बंद करा. कैलास राणा शिवचंद्र मोळी. फणींद्र माता कारुण्य सिंधू. तुझवीन शंभू. शिवभोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती. त्याचे पाय माझे चित्ती. त्याचे पाय माझे चित्ती. हो शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती. त्याचे पाय माझे चित्ती. त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती. त्याचे पाय माझे चित्ती. त्याचे पाय माझे चित्ती. हो शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती. त्याचे पाय माझे चित्ती. माझे चित्ती. इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे.
धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाची झालो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग महान भागवत भक्त देहू निवासी जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आहे. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडी कळकळीची विनंती आहे. जेवढं समोर पुढं सरकून बसता येईल तेवढं बसा, कारण जागा पुरणार नाही. कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर गर्दी आहे. कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर गर्दी आहे. कीर्तन संपताना इथं उभा राहायला जागा पुरणार नाहीये. त्याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. थोडं थोडं पुढं सरका आणि कृपा करून त्या कट्ट्यावरती कुणी बसू नका. खाली याच्यावरती बसा, कारण या कीर्तनाच्या गादीपेक्षा उंच याच्यावर चालत नाही. पण आता जागेच्या हिशोबानं चालतं. आयुष्यामध्ये नियमाला फार महत्व असतं. जी माणसं नियमानं वागतात त्याच्या आयुष्यामध्ये दुःख कधी येत नाही. जी माणसं नियम मोडतात त्या माणसाला दुःख आल्याशिवाय राहत नाही. पाहण्याचा नियम मोडला तर आयुष्यामध्ये लगेच दुःख येतं. नको ते पाहिलं की दुःख येतं. खाण्याचा नियम मोडला की नको ते खाल्लं ते सुद्धा दुःखाला कारणीभूत ठरतं. जाण्याचा नियम मोडला, नको त्या मार्गाला गेला तरी सुद्धा आयुष्यात अधोगती वाटोळ होतं कधी नियमाच्या बाहेर गेल्यानंतर. म्हणून अगदी नियमाचं तंतोतंत नाही, पण जेवढं पाळता येईल तेवढं पाळून कीर्तन केलेलं चांगलं. का? नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी. म्हणून नियमात राहिलेलं चांगलं आहे. महाराज नियमानं जगणारी माणसं म्हणजे आयुष्यामध्ये त्या असलेल्या परमधामापर्यंत पोहोचतात. कोणता नियम आहे? तेनेची पण ते चालू जाता, न पडे गुंता कोटी काही. हा नियम आहे. कोण? आयुष्यामध्ये भगवंताचे दर्शन घडण्यासाठी साधू संतांनी काही नियम घातला. त्यातला प्रघात म्हणजे गेल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये कोणता नियम पाळावा याचं काहीतरी शास्त्र आहे. माणूस जन्माला येतो. जन्माला आल्यानंतर आनंद असतो का दुःख असतं? याचा इको लगेच बंद करायचा. तुम्हाला इथं बसावं लागेल. बसावं लागेल. हा असं दे. छान छान. आणि अगदी गोड सिस्टम लागली. बरं काही नाही, थोडा इको कमी करा. आता जन्माला येण्याचा नियम असा आहे, जन्माला आलं की लोक आपल्याकडं बघितलं की हसतात. बरोबर? तुमच्याकडं असंच आहे का? एखादा जन्माला आलं म्हणून रडायला लागली माणसं? जन्माचा नियम आहे, जन्माला आलं की घरातली लोक आनंदी होतात. आणि मृत्यूचा नियम आहे, आपल्या घरातला माणूस गेला की माणसं रडतात. माणसानं जगणं एवढं सुंदर ठेवावं, एवढं सुंदर जगणं ठेवावं की माणसानं आपण गेल्यानंतर आपल्या फक्त घरातल्यांनी रडू नये, आपल्या घरातल्यांनी रडू नये, तर ज्याच्या ज्याच्या कानावरती आपण गेल्याची बातमी येईल ना, त्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी यावं, एवढं सुंदर जगणं असावं. हे नियमाचं जगणं. जीवन सुरू होतं जन्मापासून मृत्यूपर्यंत संपत. पण खरं सांगू, आयुष्याचा मधला काळ म्हणजे जीवन आहे.
या जीवनाचं सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे काय आहे? जन्माला आल्याबरोबर जी सगळ्यात पहिल्यांदा वाटतात ती मिठाई आपल्याला कधीच खाता आली नाही, आणि मेल्यानंतर आपल्या मागं केलेला गोड घास आजपर्यंत कुणाला खाता? कबीरदास सांगतात, जन्म पे बाटी मिठाई, मृत्यू पे बनी खीर, दोनों ही ना खा पावे, चाहे राजा हो या फकीर. हा जीवनाचा नियम आहे. या नियमाच्या बाहेर कोणी जाऊ शकत नाही. गरुड पुराण सांगतं, मेल्यानंतर पहिल्यांदा त्याला घरातनं बाहेर काढावा. तुमच्याकडे कसं आहे? माणूस मेल्यानंतर घरात नेऊन ठेवतात का बाहेर काढतात? काय म्हणतात त्याला? वारं. अरे कधी त्याला सुखाचा श्वास घेऊ दिला नाही, त्याला लोक म्हणतात त्याला वारं लागू द्या, जरा वारं सोडा. कोण? हे जग म्हणतं. हा जगाचा नियम आहे. बाहेर काढल्यानंतर आंघोळ घालतात. आयांनो कुठं? बाथरूम मध्ये नाही, 3 फळ्या टाकून अंगणात आंघोळ आहे. आयुष्यात रक्ताची माणसं कधी पाठीला हात लावत नाही. तू का? वेळच नाही. कशासाठी? आंघोळ घालायला, त्याला गोंजरायला वेळच नाही. मेल्यानंतर नको त्याला चळबरतो, मला 2 तांबी. हा जन्माचा नियम आहे. त्याला 3 फळ्या घालून आंघोळ घातली जाते, चांगली अशी शय्या बनवली जाते, घरातली गादी आणली जाते, त्याच्यावर झोपवला जातो, मग बांधला जातो. असंच आहे का? मग काय नियम आहे? मकवान कडवाळ ते काय असेल ते सरमाड आणायचं, त्याची शय्या बनवायची आणि त्याच्यावरती झोपवायचं. बाबा, झोपवलेलं मड उठून पळून जाऊ जळल का हो? झोपवलेलं मड उठून पळून जाऊन जळणार नाही, तरी सुद्धा या जगाचा त्याच्यावरती विश्वास नाही. लोक म्हणतात जरा आवळून. हा जगाचा नियम आहे. महाराज, मेल्यानंतर आपल्याच घरातली माणसं आपल्याला जाळून टाकतात. हा जगाचा. ज्यानं आपलं आयुष्य आपल्या घरासाठी जाळलं ना, तीच माणसं आपल्याला जाळून खाक करून येतात. आल्यानंतर ज्या घरासाठी ज्यानं आयुष्य घालवलंय ना, त्या घरात जाताना आंघोळ केल्याशिवाय जात नाही. हा या जगाचा नियम आहे. महाराज, अजून काय नियम आहे? महाराज, उत्तर कार्य झालं, 3रा झाला, 10वा झाला, 13वा झाला, परत मासिक श्राद्ध झालं, परत तिथी श्राद्ध झालं, आणि शेवटी 12व्या महिन्यात येतं त्याचं नाव वर्ष श्राद्ध आहे. एक गरुड पुराणाच्या नुसार 12व्या मासिकाला 10 इंद्रिय, बरं का, 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय आणि 11वं मन गेलेला जीवाला आहे असं भेटावं म्हणून जो विधी केला जातो त्याचं नाव आहे वर्ष श्राद्ध. विठ्ठल 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 वैकुंठवासी मुकुंदा भिवा करचे घरात त्यांना काय म्हणायचे? आबा म्हणायचे ना. आबांना जाऊन आज बरोबर 1 वर्ष झालं. जवळपास 80-85च्या आसपास वय असावं. आबा म्हणजे या घराची खरी श्रीमंती. बरं का, आबा म्हणजे या घराची खरी श्रीमंती. आणि प्रत्येक घरामधला म्हातारा माणूस ही प्रत्येक घरातली श्रीमंती आहे. बाबा, जोपर्यंत असलेल्या कट्ट्यावरती फेटा घातलेला म्हातारा दिसतो ना, तोपर्यंतच घराला वजन असतं. ज्या दिवशी घरातली मोठी माणसं निघून जातात ना, अरे कितीही श्रीमंत घर असू द्या, शेवटी ते मायेनं भिकारीच असतं. का? तर आपले असलेले वडीलधाऱ्याने एवढं प्रेम आपल्यावरती कोणी करू शकत नाही. असलेल्या करचे परिवाराचा आधार ज्यांनी आजपर्यंत आयुष्याचं रणकंदन करावं, आयुष्याची शिदोरी जमवून ठेवावी, आपल्या पोरांना लेकरांना योग्य संस्कार द्यावं,
आपल्या पोरांचं हित व्हावं, नवे नवे सगळी माणसं सुखा समाधानानं जगावी, याच्यासाठी पाहुण्या रवळ्यांचा आपल्या माणसांचा मेळ घालवणारा या जीवाचा अवमेळ आज झालेला आहे. आयुष्यामध्ये एखादा माणूस निघून जातो ना माऊली बुवा, एकटा कधीच निघून गेला नाही, जाताना सगळी नाती तोडून जातो. बहिणीचा भाऊ निघून गेला, आईचा लेक निघून गेला, लेकीचा बाप गेला, भावाचा भाऊ गेला, पत्नीचा पती गेला. आयुष्यात खरं सांगू, एक नातं माणूस गेला म्हणजे एक नातं तुटत नाही, हजारो नात्यांचा बळी घेऊनच जातं. आयुष्यात आता कधी आला तर या घराला भाऊ नाही, आता या घरात कधी आला तर या घराला बाप नाही, आयुष्यात कधी या घरात आला तर या घराला आजोबा नाही, या घरात कधी आला तर या घराला कधी पंजोबा. एकच नातं गेले, एकच जीव गेला, सगळी नाती तोडून जातो. म्हणून जोपर्यंत नातं जिवंत असतं ना, तोपर्यंत त्याला कवटाळायला शिका. आयुष्यात जोपर्यंत नातं जिवंत आहे तोपर्यंत त्याला कवटाळायला शिका. मेल्यानंतर अख्खं जग त्याच्या अंगावरती झडप घालतं, तू माझा आहे म्हणतं, पण खरं सांगतो तेव्हा त्याच्यात प्राण नसतो की मी तुझा आहे म्हणण्याचा. म्हणून आपल्या आयुष्यात माझी माणसं, आपली माणसं जपायला शिका. आयुष्यात खरं सांगतो याच्यासारखं मोठं समाधान जगात कुठलं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. वैकुंठवासी आबांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज असलेलं हरिभक्त परायण, आमचे परमादरणीय परमश्रद्धेय ही सगळी या करचे परिवारातील मंडळी, आमचे माऊली महाराज असतील, इकडचे माऊली महाराज असतील, इकडं हे गावचं सगळं भजनी मंडळ यांच्या नियोजनातून, त्याचबरोबर करचे परिवाराच्या आयोजनातून हे असलेला कार्यक्रम आबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलाय. अभंग एवढा गोड आहे, एवढा गोड आहे, आयुष्याचं सोनं करणार आहे. आणि खरं हे जीवन काय आहे, हे शरीर काय आहे आणि आपल्याला जायचंय कुठं याचं गोड दिग्दर्शन करणारा अभंग आहे. महाराज नेमकं काय म्हणतात अभंगात जगद्गुरु तुकोबराय? तर इह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाची झालो. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्हाला देह मिळाला, इह लोकात आलो आणि आम्ही पंढरीच्या पांडुरंगाचे दास झालो, आमच्या आयुष्याचं सोनं झालं. महाराज आता आयुष्य मिळालं, शरीर मिळालं, इंद्रिय मिळाली, आता तुम्ही यानं काय कराल? तर तुकोबराय म्हणले आयुष्याच्या साधने सच्चित आनंद पदवी घेणे, तात्पुरता नाही, सच्चित आनंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाची झालो. टापटाक चला महाराज, या आयुष्यानं कुठपर्यंत जाता येतो? आयुष्याच्या साधने कुठपर्यंत जाता येतं? तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाणी. या देहानं कुठपर्यंत जाता येतं? स्वर्गाच्या असलेल्या द्वारापर्यंत नव्हे, स्वर्गात जाण्याचा मार्ग फक्त आणि फक्त इह लोकीचा हा देह, म्हणून देव इच्छिता ती पाहे, अशा अर्थाचा अभंग सेवेकरता निवडलाय. काही माणसाचं आयुष्य निंदे आहे, काही माणसाचं आयुष्य स्तुत्य आहे आणि काही माणसांचं आयुष्य धन्य आहे. निंद त्याच माणसाचं आयुष्य आहे जी आपलंही चांगलं करत नाहीत आणि दुसऱ्याचं चांगलं झालेलं बरं वाटत. नीट आहे का? जे आपलं स्वतःचं चांगलं करून घेत नाहीत आणि दुसऱ्याचं कधीच चांगलं होऊ देत नाहीत, याचं नाव निंदे जीवन. जन्म मिळाला खरा, पण आयुष्यात आपणही कधी चांगल्या मार्गाला गेलो नाही आणि दुसऱ्यालाही लावलं नाही, त्याचं नाव निंदे जीवन. अजून निंदे जीवनाला काय महत्व, काय त्याची व्याख्या? तर महाराज ज्याच्यासाठी आला ते केलं नाही आणि मुकाट्यानं तसंच निघून गेला. म्हणजे तुमच्याकडं आता महिना कुठला चालू आहे? दोंड्याचा ना, म्हणजे धोंड खायला घालता आणायचा, हे धोंड्याचा महिना.
धोंड्याच्या महिन्यात जावयाला कुठं बोलवलं जातो आणि त्याला कोण म्हणलं हिरवा पिवळा केला जातो? त्याला आता ते 1.5 लाखाच्या पुढे गेलं. हा, पण ते जावई बोलवायचा आणि त्याला काय करायचं? असलं बी करतात ना काय काय. ते जावई म्हणतो आपल्याला ते तसले गोडधोड काय चालत. अरले का यो महिना कुठला आहे? तू मागतो काय? हा महिना आहे अधिक मास. याचं नाव आहे पुरुषोत्तम मास. याच्यामध्ये जेवढं तुम्ही पुण्यकर्म कराल तेवढं ते अधिक अधिक वाढत जातं. त्याचं नाव अधिक मास. याच्यामध्ये पुण्यच करावं का? त्याची 1000 पटीनं ताकद तयार होते. तुम्ही पाप केलं तरी सुद्धा ते अधिक अधिक पटीनं वाढत जातं. म्हणून याच्यामध्ये जेवढं नामस्मरण कराल तेवढं फायद्याचं असतं. त्याचं नाव पुरुषोत्तम मास. या महिन्यामध्ये जावई घरी बोलवला आणि तो न जेवताच निघून गेला. सासवांना सगळ्यात जास्त प्रिय काय असतो? जावई यायचं म्हणलं का नाही, नाकीचा मोती ठेवी घाण आणि जावयाचा राखी. जावई यायचं म्हणलं की ती नाकातली नत मोडती, चमकी मोडती, पण त्याला चांगलं गोडधोड जेवायला घालती. आयांना खरं सांगा, जर जावई न जेवता गेला तर तुम्हाला करमल का हो? साधा जावई न जेवता गेला तरी करमत नाही. तसं हा जीव या असलेल्या इहलोकामध्ये येतो कशासाठी? तर तो भगवान परमात्मा मिळवण्यासाठी. आणि जर तो मिळवण्यासाठी इथं आला आणि न मिळवता गेला, फायदा नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला. सांगतो तुम्हासी भजने विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजने विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. हे निंद जीवन. स्तुत्य जीवन कोणतं? जी आपल्या जीवाचा उद्धार करण्यासाठी धडपडतात. नव्हे तर सकाळी उठल्यानंतर नामस्मरण करतात. तुमच्याकडं पहाट किती वाजता होते? पहाट 5ला होते का? 12 वाजता ते? बरं आहे, तुम्ही बरं बनला. ते 12 वेळा ते पुण्यात कीर्तन होतं, मुंबईच्या अलीकडं पुण्याच्या मध्ये. महाराज त्यांना विचारलं तुमच्याकडे पहाट किती वाजता? ते म्हणले बहुतेक 1:30च्या आसपास होत असेल, आम्हाला सूर्य दिसत नाही म्हणले. का? तर त्यांना तर सूर्याचं दर्शनच होत नाही. सारखं खोलीमध्ये, सारखं खोलीमध्ये, सारखं खोलीमध्ये, सारखं खोलीमध्ये, बाकी काय घेणं देणं नाही. पण पहाटेच्या पारात उठावं. आयांनो, सासवानी लवकर उठावं का सुनांनी लवकर उठावं? आता बाया लय कमाल झाली, आता ह्याला काय उत्तर देऊ? खरं सांगा, तरुण माणसानं लवकर उठून देवपूजा करावी का म्हाताऱ्या माणसानं करावी? पण हे तर उलट झाले. तुमच्याकडं सकाळी सकाळी गोट्यात कोण असतं? तरणी माणसं असतात का म्हातारी? जाऊ दे. चूल पेटवायला कोण असतं? म्हातारीच उठते तीन चूल पेटवाय.
याला काय म्हणायचं? तरण्याचं झालंय, आता तुम्हीच म्हणा, तरण्याचं झालंय कोळस आणि म्हातारेला येतंय. सकाळी सकाळी उठावं, ब्रह्ममुहूर्तावरती आंघोळ करावी, देवपूजा करावी, नामस्मरण करावं. हा नेम वारकरी संप्रदायाने घातलाय. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाची नामादी. सकाळी एवढी सुंदर असते, एवढी सुंदर असते. आयुष्य जगण्याचा मार्ग दिवसाच्या सुरुवातीला मार्ग देते, त्याचं नाव सकाळ आहे. आणि झोपण्याचा मार्ग देते, तिचं नाव संध्याकाळ आहे. सकाळ एवढी सुंदर असावी, एवढी सुंदर असावी. जर सकाळ सुंदर असेल तर संध्याकाळ सुद्धा सुंदर होईल. तिचा काय न बरं आला काय बरं? विठ्ठला म्हणजे निकाल लागलाय हो आता 12वी 10वीचा, म्हणून म्हणलं ती आयुष्यामध्ये आयुष्याचं सोनं करण्यासाठी स्तुत्य जीवन जगावं, नामस्मरण करावं. महाराज खरं सांगू, नामस्मरण लगे लगे सुचत नाही, लगे लगे येत नाही. त्याला जन्मजन्माची पुण्याई लागते, तेव्हा नामस्मरण घडतं. महाराज हे नामस्मरण स्तुत्य जीवालाच का सुचतं? तर स्तुत्य जीवनाचं आधार आहे बरं का. सत्य बोले मुखे दुखवे अनेकांचे दुःखे. अजून स्तुत्य जीवनाचा मार्ग आहे. आहार त्यांचा सात्विक असतो, म्हणजे युक्त आहार विहार, नेम इंद्रियाची सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. हे स्तुत्य जीवनाचं. महाराज हे स्तुत्य जीवन करण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? सारासार विचार हो करा उठी नामधरा कंठी विठोबाचे. नामधरा कंठी विठोबाचे. सारासार विचार करा उठावोटी. नामधरा कंठी विठोबाचे. नामधरा कंठी विठोबाचे. सारासार विचार करा उठावोटी. सारासार विचार बाबा टाळ वाजवा. निर्सेला संकट सारासार विचार करा उठाउटी, किंवा क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू. हे स्तुत्य जीवन. बरं, मग धन्य जीवन कोणतं? धन्य जीवन ते जे जन्माला येतं, आपलंही चांगलं करून घेतं आणि जगाचंही चांगलं करतं. महाराज ते जीवन कोणाचं? तर ते संतांचं जीवन आहे. कोणाचं? संतांचं जीवन आहे. तुमच्याकडं शेजाऱ्याचं चांगलं झाल्यावरती बरं वाटतं का वाईट वाटतं? आमच्याकडं तर एखाद्यानं जर गाडी घेतली ना, तर आमच्या शेजारचा माणूस पेड वाटतो, पेड. पण आमच्याकडच्या माणसाला लय बेकार कोड आहे. त्याची जर हप्त्या वाचून वडून नेली ना, ती गावाला ते पार्टीत सांगते ही आमच्याकडची भाग आहे. तुमच्याकडं असंच आहे का? बरं, तुमच्याकडं बांध कोरला जातो का? आया ना तुमच्याकडं? कोण म्हणलं मी खुरप्यानं टोकारलाय बाई? बांध बांध हे दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी बांध कोरला का स्वतःच? दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी बांध कोरला.
याला माणूस म्हणावं का? महाराज कालच आता पर्यावरण दिन झाला. खरं सांगा, या पर्यावरणानं आजपर्यंत कुणाचं वाटोळं केलं नाही. पर्यावरणाचं आपण वाटोळं केलं म्हणून पर्यावरणाचा ते समतोल ढासळला. आता जेव्हा पाहिजे तेव्हा पाऊस पडत नाही. जिथं नको पडायला पाहिजे तिथं पडल्याशिवाय, गारात पडल्याशिवाय. आता धोंड्याच्या महिन्यात काय कायला गाराचा पाऊस बसला. यालाच खरा म्हणायचा धोंडा. विठ्ठल विठ्ठल आपण निसर्गावरती प्रेम केलं की निसर्ग आपल्यावरती प्रेम केल्याशिवाय राहणार नाही. आपण निसर्गाचा घात केला की निसर्ग आपला घात केल्याशिवाय राहणारच नाही. का तर जगद्गुरु तुकोबरायांना 350 वर्षापूर्वी कळालं होतं की काय, की हा निसर्गच देव आहे. हा निसर्गच देव आहे. निसर्गच आपला असलेला सखा आहे. निसर्गच आपला जीव आहे. म्हणून त्या निसर्गाशी नातं माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी जोडलं. प्रमाण वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. पक्षीही, याला असं गाय लागलो ना की 2.9 वाढवायचा. आता वाढवा. पक्षीही सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. निसर्गावरती प्रेम करा, निसर्ग तुमच्यावरती प्रेम करेल. जेवढं माणसाचं शेतीवरती प्रेम असतं ना, तेवढंच शेती त्याच्यावरती प्रेम करते. तो महिन्यातनं एकदा जर चक्कर मारत असला तर ती म्हणते तुला मी वर्षातनं एकदाच उत्पन्न देते. विठ्ठला हरी विठ्ठल विठ्ठल. म्हणून माणसानं आपलं स्वतःचं चांगलं करावं, आपलं स्वतःचं चांगलं करावं आणि आपल्या बरोबर दुसऱ्याचं सुद्धा चांगलं करावं. महाराज, हे संत मंडळी नेमकं देहाला आले खरं, पण ते आले कुठनं? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जय ऋषी साच भावे वर्ताया. महाराज खरं सांगा, हे धन्य कसे झाले? जगद्गुरु तुकोबराय हे नाव सगळ्यांना पाठ आहे. प्रत्येक घरामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा फोटो आहे. मला सांगा, जगद्गुरु तुकोबराय धन्य झाले याचं कारण काय? दुसऱ्याचं वाटोळ केलं म्हणून का चांगलं केलं म्हणून? आपल्या जाती गोतीचे नाहीत तरी सुद्धा प्रत्येकाच्या घरात फोटे लावणे इतकी ताकद निर्माण झाली का? धन्य जीवन आहे. काय केलं? जगाने त्रास दिला. आपली स्वतःची बायको अन्न अन्न करून मेली तरी जगाला नावं ठेवली नाहीत. महाराज स्वतःची असलेली प्रॉपर्टी जगाला वाटून टाकली. स्वतःचं घर असं चंद्रमोडी झालं तरी देवाला कधीच तक्रार केली नाही. एवढंच काय महाराज, गावानं धिंड काढली हो तरी सुद्धा तक्रार केली नाही. एवढंच काय, आपल्या असलेल्या स्वतःच्या असलेल्या आयुष्याची सुधोरी म्हणजे असलेली गाथा त्या असणाऱ्या इंद्राणीच्या डोहात बुडवली तरी सुद्धा या जगाला कधी नावं ठेवली नाहीत. महाराज या जगाचं चांगलं व्हावं म्हणून त्याच गाथेमध्ये जगाबद्दल चांगली भाकणूक करणारे जगद्गुरु तुकोबराय. काय झालं जीवनाचं? धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाची दास विठोबाची दास विठोबाची दास विठोबाची दास विठोबाची दास विठोबाची. धन्य
आयुष्यामध्ये प्रत्येक माणसानं जीवन जगत असताना या संसाराचं दास्यत्व करणं सोडावं. कारण या असलेल्या बायकोचं, या असलेल्या परिवाराचं, पोरांचं, सगळ्याचं दास्यत्व करून बघा, एक ना एक दिवस हीच घरातली माणसं आपल्याला घरातनं बाहेर काढणार. रडत रडत त्या असलेल्या भगवंताच्या पायाला आवळून धरा गड्या. एक ना एक दिवस तो देव हसवल्याशिवाय राहणार नाही. या संसाराचं दास्यत्व करून बघा, आयुष्यात रडावं लागेल. त्या भगवंताचं दास्यत्व करा, आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. जन्म मरणाच्या चक्रा थांबवण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त देवामध्ये आहे. म्हणून दासच व्हायचं असेल ना, त्याचा नोकरच व्हायचा असेल ना, तर त्या देवाचा व्हा. कारण एक ना एक दिवस एवढा मोठा पगार देईल की तुमची जोळी फाटेल, पण देणं थांबणार नाही. ही जगाच्या मालकाची ताकद आहे. या नश्वर जगावरती प्रेम केलं, ही झाडं इथं दिसणार आहेत, ही जमीन इथं राहणार आहे, घर इथं राहणार आहेत. आपल्याला जावं लागणार आहे. कुणा बरोबर? त्या असलेल्या भगवंताच्या असलेल्या यमदूताबरोबर जावं लागल. म्हणून या असलेल्या नश्वर गोष्टीवरती प्रेम करणं थांबवा. कारण कितीही प्रेम केलं तरी शेवट रडावंच लागणार आहे. म्हणून त्या प्रेम स्वरूप सच्चिदानंद त्या भगवंतावरती प्रेम करा. आयुष्याचा असलेला मार्ग मोकळा होण्याची सामर्थ्य फक्त देवाच्या पायावरती आहे. कुणाचं दास्यत्व करावं? दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्म आलो. कशासाठी? जगाचं कल्याण केलं म्हणून आम्ही धन्य झालो. महाराज कुठं जन्माला आला? इह लोकीचा हा देह, जिथं देव या असलेल्या जीवाची इच्छा व्यक्त करतात. बाबा खरं सांगा, आपल्यासारखा माणूस आजपर्यंत 60, 70, 80 वर्ष झालं बघायला भेटला का? अजिबात नाही. इथून पुढे बघायला भेटणार नाही. मला खरं सांगा, आजपर्यंत माकडांनी, त्या असलेल्या गुरांनी पंढरीची वारी केलेली कधी बघितलेली? बैलांनी, त्या मेंढ्यांनी कधी शेरडांनी केलेली नाही. मग या असलेल्या जीवालाच फक्त ती पंढरीची वारी करता याच देही गणे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे. देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे. याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे. बाबा खरं सांगा, पंढरीची वारी केवढी सुंदर असते. इथं कोणी कोणी केली बरं वारी? हात वर करा. सगळ्यांनी केली. किती हात वर आहेत भाऊ? असं द्या. आणि करणारा कधी हात वर करून सांगायची हिंमत करत? मी केली, माझ्यासाठी केली. आणि वारी ही स्वतःसाठी असते. गावाने म्हणावं वारीला जातोय म्हणून वारी नाही.
घरातल्यांनी म्हणावं आमचा बाबा वारी करतात म्हणून वारी नाही. वारी ही प्रत्येक जीवाचा उद्धार करणारी वारी आहे. आयुष्यातलं खरं समाधान म्हणजे वारी आहे. आयुष्यातलं खरं सुख म्हणजे वारी आहे. ही पंढरीची वारी प्रत्येक वारकऱ्याचा प्राण आहे. ती वारी आता या असलेल्या आषाढ महिन्यामध्ये येते. मी म्हणतोय आपल्या आयुष्यात आजपर्यंत घडली नसेल तर आयुष्यात आल्यानंतर एक तरी वारी करा. कारण आयुष्यात खरा संघर्ष, खरं समाधान, खरं सुख म्हणजे वारीत कळतं. जिथं ओलं असतं तिथं बसण्याची ताकद असा माणूस करत नाही, पण वारीत गेला ना, अरे कितीही श्रीमंत असू द्या, चिखलात बसतो, पावसात भिजतो, कसल्याही जागेत झोपण्याचं सामर्थ्य प्राप्त करून देते, अभिमान घालवते आणि त्या परमधामापर्यंत पोहोचवते. तिचं नाव वारी आहे. म्हणून माणसानं आयुष्यात एक वारी माणसानं आयुष्यात करावी. म्हणजे मी तर म्हणतोय तुम्हाला वारी करता येत नसल तर घरातच वारी करा. घरात पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी. आणि कन करी तीर्थ व्रत, आणि कन करी तीर्थ व्रत, व्रत एकादशी करीन उपवास, व्रत एकादशी करीन उपवास, व्रत एकादशी करीन उपवास, व्रत एकादशी करीन उपवास, करीन उपवास. पंढरीची वारी आहे माझे घरी याचे दोन अर्थ पडतात. पंढरपुरातला भगवान परमात्मा आपल्या घरातच आहे असा एक अर्थ आहे, आणि पंढरपूरची वारी आमच्या घराण्यात आहे असा एक अर्थ आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी म्हणजे आमच्या कुळात ती आहे. माझ्या वडिलाची मिरासिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, हा एक वारीचा भावार्थ आहे. आणि आपल्या घरातला बाप म्हणजे पांडुरंग आहे, आपल्या घरातली आई म्हणजे रखुमाई माता आहे. अरे तिच्या पायातच सकळ तीर्थाची दुरे, जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोण कीजे. ही एक पंढरीची वारी आहे, ती प्रत्येक माणसानं करावीच. मी म्हणतो त्या पंढरीला गेला तर थोडासा देव खुश होईल. पण खरं सांगू, या असलेल्या भगवंता समान आई वडिलाची जर तुम्ही वारी केली ना, पण त्या देवांची जर पूजा केली ना, तर पुंडलिके काय केली, परब्रह्म उभे केली. एवढी ताकद त्या आई वडिलाच्या पायामध्ये. ती वारी सुद्धा प्रत्येकाने करावी. का तर आपलं जीवन धन्य करण्यासाठी पंढरीची वारी करायला पाहिजे. कुठं? पंढरीशी जारे आल्यानु संसार. अंकुश दादा, हा संसार आहे. कुठला? ह्यो संसार आहे, एक दिवस मोडणार. हा संसार एक दिवस मोडणार आहे. हा संसार मोडण्या अगोदर आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नये. सुख कुठं आहे? जाऊ देवाची आगावा, जाऊ देवाची आगावा, जाऊ देवाची आगावा, जाऊ देवाची आगावा. देव देईल विसावा. या जगात आपल्या असलेल्या जन्म मरणाच्या ह्या वाऱ्या आहे. जन्माला यायचं मरायचं ही अवस्था प्रत्येक जन्मात आहे. आयुष्यात जोपर्यंत भगवान परमात्मा भेटत नाही ना, तोपर्यंत विसावा नाही. त्या भगवंताच्या पायाजवळ जा. देव देईल विसावा, देव देईल विसावा, देव
जोपर्यंत या गावाला येऊन देवाच्या गावाला जात नाही ना तोपर्यंत माणसाला विसावा नाहीच आहे. म्हणून माणसानं देवाच्या गावाला गेलं पाहिजे. तुम्ही नाही म्हणला तरी मरणार हाय आणि मरतो म्हणला तरी मरणार हाय. जीवन खरं आहे का मृत्यू खरा आहे? जीवन खरं आहे का मृत्यू खरा आहे? हे दिसतंय हे सगळं खोट आहे. खरा तेवढा मृत्यू आहे. म्हणून माणसानं तो यायच्या अगोदर जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. मला त्या पंढरीच्या वारेमध्ये जायचं तरी कसं असतं? हे नाचत जाऊ त्याच्या गावा रे, खेळिया सुख देईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावा रे, खेळिया सुख देईल विसावा रे. हे मातेरी एक वसविल नगर, हे मातेरी एक वसविल नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे. येथील मुखाशी चार भुजताशी, येथील मुखाशी बाईला 16,000 रे, 16,000 रे, बाईला 16,000 रे, 16,000 रे. हे नाचत जाऊ त्याच्या गावाला, खेळिया नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळिया सुख देईल विसावा रे. धन्य जीवन कधी होईल? भीमा तिरी एक वसविल नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुखाशी चार भुजा त्यासी, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे. तिथं कसं जायचं? हे नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळिया सुख देईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळिया सुख देईल विसावा रे. विसावा रे, विसावा रे. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाची झालो. धन्य जीवन तेव्हाच होईल या जन्मात आला, पंढरीची वारी केली, आयुष्याचं सोनं करून घेतलं. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाची झालो. महाराज हे दास्यत्व करण्यासाठी देवानं आम्हाला काय दिलं हो? दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. म्हणजे हे सच्चिदानंद पदवी घेण्यासाठी आपल्याला काय दिलं? तर देह दिला. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्य किती मोठं आहे आणि किती छोटं आहे कोण सांगू शकतं? आयुष्य किती मोठं आहे आणि किती छोटं आहे कोण सांगू शकतं? बर किती पैसा दिल्यानंतर कळल की उद्याचा दिवस माझ्या जीवनात आहे का नाही? किती किती कोट रुपये दिल्यानंतर? अजिबात नाही. सगळे श्वास मोजून दिलेले आहेत, त्यातला एक सुद्धा कमी होणार आणि त्याच्यापेक्षा एक सुद्धा जास्त भेटणार नाही. किती हे कोट्याची नवे नवे देव असला, देवाचा बाप जरी असला ना, एक श्वास घेण्याची ताकद या काळाच्या पुढे नाही. का? देह जाईल जाईल, त्यासी काळ वा खाईल. म्हणून आयुष्य जोपर्यंत या साधनानं सच्चिदानंद पदवी घ्यायची. सच्चिदानंद पदवी म्हणजे काय हो? तू विटेवरी सकये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा. तू सावळी सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा.
पंढरपुरी राहिली संती देखिली डोळा पाहिली वरुणी विठाई सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा आई राजा म्हणलं का उदे याचा आनंद जोपर्यंत होत नाही ना लगेच बंद करा याचा आनंद जोपर्यंत लगे होत नाही ना तोपर्यंत सच्चित आनंद पदवी होत नाही याला आनंद झाला पाहिजे मग दुसऱ्याचं बरं केल्यानंतरच याला आनंद होईल ना पण आमचं उलट झालंय दुसऱ्याचं बरं झालं की आमच्या पोटात दुखाय लागते कधीच भेटणार नाही सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे चालू महाराज आम्हाला सुद्धा त्या भगवंताच्या असलेल्या पायापर्यंत पोहोचायचे आमच्या आयुष्यानं तिथपर्यंत पोहोचता येईल का तुका म्हणे पावटाने तुका म्हणे विठोबा रखो